श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्लोक. अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते माम बुद्धया परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमं. ज्ञानोबा तुकाराम. परी तैसे न करीती प्राणिये वाया आपुलिया हिती वाणिये. जे पोहता ती पानिये तळ हातीचेनी. पण जेणेकरून माझी प्राप्ती होईल अशा रीतीने माझ्या ठिकाणी चित्त स्थिर करून माझ्याकरिता लोक कर्मानुष्ठान करीत नाहीत व माझी प्राप्ती हे जे त्यांचे हित त्या हिताला ते उणेपणा आणतात, कारण ते तळहातातील पाण्यात पोहण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे तळहातातील पाण्यात पोहण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ प्रयास होय. त्याप्रमाणे माझी व्यापकता न जाणता देवतांना माझ्याहून भिन्न ईश्वर समजून त्यांचे यजन करणे व्यर्थ आहे. नाना अमृताच्या सागरी बुडीजे मग तोंडा का वज्रमिटी पाडिजे. आणि मनी तरी आठविजे थिल्लरोदके का ते. किंवा अमृताच्या सागरात बुडल्यावर तोंड का पक्के मिटून घ्यावे आणि एखाद्या डबक्यातील पाण्याचे का चिंतन करावे. हे ऐसे कासया करावे जे अमृती हिरिगोनी मरावे. ते सुखे अमृत होऊन का नसावे. अमृता माझी अमर करणाऱ्या अमृतात शिरूनही तोंडाला मिठी मारून तोंडात अमृत जाऊ न देता मरावे असे का करावे. त्यापेक्षा अमृत पिऊन सुखाने अमृत होऊन अमृतामध्ये का राहू नये. तैसा फळ हेतूचा पांजरा सांडुनिया धनुर्धरा. का प्रतिती पाखी चिदंबरा गोसाव्या नोहावे. त्याप्रमाणे अर्जुना, विषय सुखाच्या फळाची इच्छा या पिंजऱ्याचा त्याग करून अनुभवाच्या पंखाने अमर्याद सुखस्वरूप चिदाकाशाचे स्वामी का होऊ नये. जेत उंचावलेनी पवाडे सुखाचा पैसा रुजोडे. आपुलेनी सुरवाडे उडोये ऐसा. सर्वांच्या पलीकडे अमर्याद पसरलेल्या ज्या चिदाकाशात आपल्याला आनंदाने संचार करीत असता सुखाचा अपार लाभ होतो, तया उपमा मापका सुवावे. मज अव्यक्ता व्यक्त का मानावे. सिद्ध असता का नेमावे साधनवरी. त्या मला अपरिमिताला परिमित का करावे. इंद्रियातील आशा मला इंद्रियगोचर असा भौतिक का मानावे. आणि मी सिद्ध वस्तू असताना त्याच्या प्राप्तीकरता साधने करीत का मरावे. परी हा बोल आगवा जरी विचारी जतसे पांडवा. तरी विशेष या जीवा न चोजवेगा. पण जरी हे माझे सर्व बोलणे विचार करण्याजोगे आहे तरी ते जीवाला विशेष करून आवडत नाही. श्लोक. नाहम प्रकाशा सर्वस्व योगमाया समावृता. मुडोयम नाभिजानाति लोको मामजमव्ययम. ज्ञानोबा तुकाराम. काये योगमाया पडळे जे झाले आहाती आंधळे. म्हणून प्रकाशाचे निदेह बळे न देखती माते. कारण हे जीव त्यांच्या डोळ्यात योग मायेचे म्हणजे त्रिगुणात्मक मायेचे पटल असल्यामुळे ते आंधळे झाले आहेत. म्हणून प्रकाशाचे निदेह बळे म्हणजे मी म्हणजे मर्यादित या समजुतीमुळे ते मला पाहू शकत नाहीत. एरवी मी नसे ऐसे काय वस्तू जात असे. पाहे पाकवन जळ रसे रहित आहे. नाहीतर मी नाही अशी वस्तूच जगात नाही. अर्जुना, विचार कर. कोणते पाणी रसा वाचून असते का. पवनू कवना तेन शिवेची आकाश केन समायेची. हे असो एकुमीची विश्वी आहे. वारा कोण्या वस्तूला स्पर्श करीत नाही का. आकाश कशात भरून नाही. हे असू दे, मीच एक जगात भरलो आहे हेच तू समज. श्लोक. वेदाहं समतितानि वर्तमानानि चार्जुन भविष्यानि च भूतानि मां तु वेदन कश्चन. ज्ञानोबा तुकाराम. एते भूते जिये अतितली तिये मीची होऊन ठेली. आणि वर्तता ती जे तुली तीही मीची. या जगात जेवढे प्राणी पूर्वी होऊन गेले ते सर्व मीच झालो आणि जेवढे सध्या वर्तमान काळी आहेत तेही मीच आहे. का भविष्यमाने जियेही ती मज वेगळी नाही. हा बोलची एरवी काही होय ना जाय. किंवा पुढे जेवढे उत्पन्न होतील तेही माझ्याहून निराळे राहू शकत नाहीत. अर्जुना, हे नुसते शब्दच उच्चारले जातात
वास्तविक काही उत्पन्न होत नाही व काही नाशही पावत नाही. दोराचिया सापाशी डोंबा बडियाना घवाळा ऐसी संख्यान करवे कोणाशी तेवी भूतांशी मिथ्यत्वे. दोरीवर भासणारा सर्प ज्याप्रमाणे कोणाला डोंबा कोणाला कवड्या अशी गणना केली जाणार नाही असा अनेक प्रकारे मिथ्या भासतो, त्याप्रमाणेच माझ्या ठिकाणी मिथ्या भासणाऱ्या भूतसृष्टीची गणना करता येत नाही. म्हणजे जीव जगत व त्यांची संख्या हे सर्व समूळ खोटे आहेत. मी ऐसा पंडूसुता अनुश्रुतू सदा असता या संसार जो भूता तो आणि बोले. याप्रमाणे अर्जुना, या सर्व विश्वात मीच एक घनदाट भरलो असताना जीवाला हा जो माझ्याहून निराळा संसार भासतो तो निराळ्या विचाराने भासतो. तरी तेची आता थोडीशी गोठी सांगिजेल परियेशी जय अहंकारा तनुशी वालभ पडिले. ज्या गोष्टीमुळे संसार भासतो ती गोष्ट कोणती हे थोडेसे सांगतो. अर्जुना ऐक, जेथे देह व अहंकार यांचे प्रेम जुळले. श्लोक. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यान्ति परंतप. ज्ञानोबा तुकाराम. तेत इच्छा हे कुमारी झाली मग ते कामाची तारुण्या आली. तेत द्वेषेशी मांडिली वऱ्हाडिक. तेथेच इच्छा ही मुलगी उत्पन्न झाली व ती विषय वासनारूपी तारुण्य दशेला आली. तेव्हा द्वेषाशी तिचा विवाह संबंध झाला. मग दोघांस्तव जन्मला ऐसा द्वंद्व मोह झाला. मग जो आहे तैसा दोघांस्तव जन्मला ऐसा द्वंद्व मोह झाला. मग तो आजयाने वाढविला अहंकारे. या दोघापासून द्वंद्व मोह जन्माला आला व मग तो अहंकार या आज्याने त्याचे संगोपन करून त्याला मोठा केला. जो धृतीशी सदा प्रतिकुळू नियमाही नागवे सळू. आशा रसे दोंदिलू झाला साता. आशारूपी रसाने पुष्ट झालेला असा तो दांडगा नियमाच्या आटोक्यात येत नाही व धैर्याला नेहमी प्रतिकूल असतो. असंतुष्टीची मदिरा मत्त होऊनी धनुर्धरा विषयांचे ओवरा विकृतीशी असे. असंतोषरूपी मदिरा पिऊन धुंद झालेला तो अर्जुना विषयरूपी खोलीमध्ये विकाररूपी स्त्रीसह राहतो. तेने भावशुद्धीची वाटे विखुरले विकल्पाचे काटे. मग चिरिले आव्हाटे अप्रवृत्तीचे. त्यामुळे शुद्ध भावाच्या किंवा शुद्ध श्रद्धेच्या वाटेमध्ये नाना विकल्पाचे अश्रद्धेचे काटे पसरले व त्या विकल्पाच्या तेथून शास्त्रविरुद्ध वर्तनाचे आडमार्ग फुटले. तेने भूते भांबावली म्हणून संसाराची आडवा माझी पडिली. मग महादुःखाच्या घेतली दांडेवरी. ते फुटलेले आडमार्ग पाहून भूते बुचकळ्यात पडली म्हणून संसारूपी दाट अरण्यात पडली व परमदुःखाच्या दंडुक्याने बडवली गेली. श्लोक. येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्वमोह निर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रता. ज्ञानोबा तुकाराम. ऐसे विकल्पाचे वायाने काठे देखुनी सनाने जे मती भ्रमाचे पासवणे घेती चिना. अशा प्रकारच्या विकल्पाचे तीक्ष्ण काटे खोटे आहेत असे पाहून बुद्धिभ्रमाचे सानिध्य जे करीत नाहीत उजू एकनिष्ठेच्या पाऊली रगडुनी विकल्पाची आभाली. महापातकांची सांडिली अटवीजीही. माझ्या ठिकाणी एकनिष्ठ होणे या सरळ पावलाने विकल्पाची तीक्ष्ण भाल्यासारखी टोके रगडून टाकली आणि महापातकांचे अरण्य ज्यांनी ओलांडले. मग पुण्याचे धावा घेतले आणि माझी जवळीक पातले. किंबहुना चुकले वाटवदया. आणि जे पुण्यमार्गाने धावत सुटले व माझ्या जवळ आले अर्जुना ते मात्र वाट माऱ्यापासून भगवत प्राप्तीच्या मार्गावरील मारेकाऱ्यापासून सुटले. श्लोक. जरामरण मोक्षाय मामाश्रित यतन्तिये ते ब्रह्म तद्विद्दु कृष्ण मध्यात्मं कर्म चाखिलम. ज्ञानोबा तुकाराम. एरवी तरी पार्था जन्म मरणाची निमे कथा ऐसिया प्रयत्ना ते आस्था विये जयांची. अर्जुना नाहीतरी ही जन्म मरणाची कथा पुन्हा ऐकू नये या सदिच्छेने
ज्यांचा प्रयत्न सुरू झाला तया तो प्रयत्नुची एके वेळे, मग समग्र परब्रह्मे फळे, जया पिकले यार सुगळे पूर्णतेचा. मग तो प्रयत्न एकदाचा नामरूपासह सर्वच ब्रह्म आहे अशा अनुभवाने फलद्रूप होतो व ते अनुभवरूप फळ पिकले असता पूर्णतेचा रस गळायला लागतो. ते वेळी कृतकृत्यता जगभरे, तेथ अध्यात्माचे नवलपन पुरे, कर्माचे काम सरे विरमे मन. ही पूर्णता प्राप्त झाली असता सर्व जग कृतकृत्यतेने भरून जाते, म्हणजे सर्वत्र पूर्ण परब्रह्माचाच अनुभव येतो व अध्यात्मप्राप्तीचे कौतुकही संपते. कर्माचा उपयोग राहत नाही व मनही उन्मन होते. ऐसा अध्यात्म लाभूतया, होयेगा धनंजया, भांडवल जया उद्यमी मी. अर्जुना, जो कोणी माझ्या सगुण स्वरूपाच्या भांडवलावर एवढा उद्योग करतो त्याला एवढी अध्यात्मप्राप्ती होती. तया ते साम्याची वाडी, ऐक्याची सांदे कुळवाडी, तेत भेदाच्या दुबळवाडी नेनिजे तया. ज्याच्या साम्यदृष्टीरूप व्याजावर ऐक्याचा सर्व व्यवहार चालतो, मग तेथे द्वैताचे दारिद्र्य तो कधीच जाणत नाही. श्लोक. साधिभूतादिदैवं मां साधियज्ञं च ये विदु, प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्त चेतसा. ज्ञानोबा तुकाराम. ओम तत्सदिति. श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्याय. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जी साधिभूता माते प्रतीतीचे निहाते, धरुणी अधिदैवाते शिवतले गा. ज्यांनी आपल्या पूर्ण आत्मानुभवाच्या बळाने अधिभूत मीच आहे असे जाणून अधिदैवताला म्हणजे जीवाला स्पर्श केला, म्हणजे जीवस्वरूप ही मीच आहे असे जाणले. जया जाणिवेचे निवेगे, मी अधियज्ञू ही दृष्टी रिगे, ते तनुचे निवियोगे विरये नव्हती. त्याचप्रमाणे त्या जाणिवेच्या बळाने अधियज्ञ ही मीच आहे अशी ज्यांची ज्ञानदृष्टी आहे ते शरीर सोडते वेळी विवळ होत नाहीत. एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता, भूतांची उमटे खडाडता, काय न मरत याची आई चित्ता युगांतून होय. खरोखर पाहिले तर आयुष्याची दोरी तुटली की पंचभूतात एकमेकांना सोडण्याची खळबळ सुरू होते. तेव्हा न मरणाऱ्यांच्या म्हणजे मरण पाहणाऱ्यांच्या चित्ताला देखील प्रलयासारखे भयंकर दुःख होत नाही का. परी नेनो कैसे पैगा, जे जडोन गेले माझिया अंगा, ते प्रयाणीचिया लगबगान सांडितीच माते. पण अर्जुना, जे माझ्या सगुण स्वरूपाशी ऐक्य पावले ते त्या प्रलयकालच्या व्याकुळतेमध्ये देखील मला कसे सोडत नाहीत हे समजत नाही. एरवी तरी जाण ऐसे जे निपुण, तेची अंतकरण युक्त योगी. वास्तविक असे जे अनुभव निपुण पुरुष आहेत तेच युक्त म्हणजे ज्यांचे अंतकरण अखंड माझ्या ठिकाणी लागले आहे असे योगी होत असे समज. तवये शब्द कुपिके तळी, नोडवेची अवधानाची अंजुळी, जे नावे अर्जुन तये वेळी मागाची होता. पण या शब्दरूपी कुपिके खाली अर्जुन एकाग्र चित्ताची ओंजळ धरू शकला नाही, कारण भगवंताच्या शब्दाच्या तो थोडा मागे होता. म्हणजे भगवंताच्या रसाळ व नानाभावयुक्त शब्दांनी मुग्ध झाल्यामुळे अर्जुनाचे लक्ष अर्थाकडे जाऊ शकले नाही. जे तत्तद्ब्रह्म वाक्य फळे, जे नानार्थ रसे रसाळे, भक्ता ती परिमळे भावाचेनी. ज्या भगवंताच्या बोलण्यात नाना अर्थरूप रसाने रसाळ झालेली आणि भक्तिप्रेमाच्या सुगंधाने दरवळलेली अशी तद्ब्रह्म इत्यादी वाक्यरूप फळे होती. सहज कृपा मंदा निळे, कृष्णद्रुमाची वचन फळे, अर्जुन श्रवणाची खोळे औचित पडिली. अर्जुनाच्या ठिकाणी असलेली भगवंताची स्वाभाविक कृपा हाच मंदवायू होता. त्या मंदवायूने श्रीकृष्णरूप वृक्षाची वचनरूप फळे अर्जुनाच्या श्रवणरूप झोळीत अकस्मात पडली. ती प्रमेयाची होका वळली,
की ब्रह्मरसाच्या सागरी चुबुकळिली. मग तैसीची का घोळिली परमानंदे. ती वाक्यरूपी फळे सिद्धांतांचीच बनली होती किंवा ब्रह्मरसाच्या समुद्रात बुडवली होती, त्याचप्रमाणे आणखी ती परमानंदात घोळली होती. तेने बर्वेपणे निर्मळे अर्जुना उन्मेषाचे डोहळे, घेता ती गळाळे विस्मयामृताचे. अशी ती शुद्ध व उत्कृष्ट फळे पाहून अर्जुनाच्या ठिकाणी त्या वाक्यांच्या ज्ञानाचे डोळे उत्पन्न होऊन तो चमत्काररूपी अमृताचे घोट घेऊ लागला. तिया सुखसंपत्ती जोडलिया मग स्वर्गावाती वाकुलिया, हृदयाच्या जीवी गुतकुलिया होता हाती. अशा त्या रसाळ स्वादाच्या सुखाने तो संपन्न झाला असता स्वर्गसुखाला वेडावू लागला आणि त्याच्या हृदयात गुदगुल्या होऊ लागल्या. ऐसे वरचिलीची बरवा सुख जाओ लागले फावा, तव रस स्वादाची हवा लाहो केला. अशा रीतीने भगवंताच्या तोंडातून निघालेल्या शब्दांचे वरचे सौंदर्य पाहूनच अर्जुनाच्या मनात सुख उचंबळून आले. तितक्यात त्या शब्दातील रसाचा स्वाद घेण्याची त्याला उत्कट इच्छा झाली. जडकरी अनुमानाचे निकरतळे, घेऊनी ती वाक्य फळे, प्रतितीमुखी एके वेळे घालू पाये. म्हणून झटकन अनुमानाच्या हाताने भगवन्मुखीची ती वाक्यरूपी फळे अनुभवाच्या मुखात एकदम घालण्याची त्याने इच्छा केली. तव विचाराची आरसना न दाटती, परी हेतूच्या दशनी न फुटती, ऐसे जाणोनी सुभद्रापती चुंबीची ना. पण ती वाक्यफळे विचाररूपी जिभेने चघळली जाऊ शकत नव्हती. हेतुरूप अनुमानातील एक अवयव दातांनी ती फुटू शकत नव्हती. हे पाहून अर्जुनाने त्या फळांना स्पर्शच केला नाही. मग चमत्कारला म्हणे, ये जळीची माता रांगणे, कैसा झकविलो सलगपणे अक्षराचेनी. मग आश्चर्याने थक्क होऊन अर्जुन मनात म्हणू लागला, हे भगवन्मुखीचे शब्द म्हणजे ताऱ्यांचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब होय. अक्षरांचा परस्पर संबंध न घेता आल्यामुळे मी कसा फसलो गेलो पहा. ये पदे नव्हती फुडिया गगनाची घडिया, येता मुची मती बुडालिया थाऊन निघे. खरोखर ही पदे नव्हेत, आकाशाच्या एकावर एक रचलेल्या घड्या वाटतात. येथे माझ्या बुद्धीने बुडी मारली तरी अर्थाचा थांग लागणार नाही. वाचुनी जाणावयाची के गोठी, ऐसे जीवी कल्पुनी किरीटी, तिया पुनरपी केली दृष्टी यादवेंद्रा. अर्थाचा थांग लागल्या वाचून जाणण्याची गोष्टच नको. अशा रीतीने मनात विचार करून पुन्हा एकदा भगवंताकडे दृष्टी केली. मग विनविले सुबटे, हा हो जिये एक वाटे, सातही पदे अनुचिष्टे नवले आहाती. मग त्या श्रेष्ठ योद्ध्याने भगवंताला प्रार्थना केली, भगवंता, तुम्ही जी ब्रह्मादी सात पदे उच्चारली ती सातही पदे सारखी अनुचिष्ट राहिली, म्हणजे त्यातील कोणाचाही अर्थ ग्रहण करता आला नाही, अशी आश्चर्यकारक आहेत. एरवी अवधानाचे निवहिलेपणे, नाना प्रमेयांचे उगाने, काय श्रवणाचे नियांगवने बोलोला हाती. अत्यंत अवधानामुळेच होणारे नाना प्रकारच्या सिद्धांताचे उलगडे नुसत्या श्रवणाच्या बळावर बोलता येतील काय. परी तैसे हे नोहेची देवा, देखिला अक्षरांचा मेळावा, आणि विस्मयाची आजीवा विस्मयो झाला. पण हे आपण उच्चारलेले तसे दिसत नाहीत. तुमच्या मुखातून शब्दांचा समुदाय निघताना पाहिला व विस्मयालाही विस्मय वाटला. कानाचे निगवाक्षद्वारे, बोलाचे रश्मी अभ्यंतरे, पाहेना तव चमत्कारे अवधान टकले. मी कानाच्या झरोक्यातून आपल्या शब्दाचे किरण हृदयाच्या आत आलेले पाहतो. तोच मन आश्चर्यचकित झाले व अर्थानुसंधान सुटले. तेवीचे अर्थाची चाड मजा आहे, ते सांगताही वेळून साहे, म्हणून निरूपण लवला आहे की जो देवा. त्याचप्रमाणे मला अर्थ जाणण्याची इच्छा आहे, हे तुम्हाला सांगण्याचाही विलंब मला सहन होत नाही. म्हणून भगवंता, त्या 7 पदांचे लवकर निरूपण करा. ऐसा मागील पडताळा घेऊनी, पुढा अभिप्राय दृष्टी सुनी, तेवीची माझी शिरवणी आरती आपुली.
अशा रीतीने मागील विषय संबंध घेऊन व पुढे अभिप्रायाकडे दृष्टी ठेवून व त्याचप्रमाणे त्यात आपली उत्कट इच्छा प्रगट करून अर्जुनाने देवाची प्रार्थना केली. कैसी पुसती पाहे पा जाणीव, भिडेची तरी लंगोने दिशीव, एरवी श्रीकृष्ण हृदयाशी खेव, देव सरला. श्रीगुरूला प्रश्न करण्याचे अर्जुनाचे शहाणपण पहा कसे आहे. गुरुशिष्य संबंधाची मर्यादा सांभाळून श्रीकृष्णाच्या अंतःकरणाला आलिंगन द्यावयास तो पुढे सरसावला. अहो श्री गुरु ते जय पुसावे, तै येणे माने सावध होवावे, हे एकची जाणे आगवे सव्यसाची. खरोखर श्रीगुरूला जर प्रश्न करायचा असला तर अशा रीतीने सावधानतेने विचारला पाहिजे. पण ही कला एका अर्जुनालाच ठाऊक आहे. आता तयाचे ते प्रश्न करणे, वरी सर्वज्ञ श्रीहरीचे बोलणे, संजयो आवडलेपणे सांगेल कैसे. आता अर्जुनाचे प्रश्न करणे व भगवंताचे उत्तर देणे हे दोन्ही संजय राजा धृतराष्ट्राला आवडीप्रमाणे कसे सांगणार आहे. तिये अवधान द्यावे गोटी, बोलिजेल नीट मराठी, जैसी कानाचे आदी दिष्टी उपेगा जाये. त्या गोष्टीकडे श्रोत्यांनी कृपा करून लक्ष द्यावे. कानात शब्द पडण्यापूर्वीच दृष्टीचा उपयोग होईल अशा सुंदर मराठी भाषेने मी ते सर्व सांगणार आहे. बुद्धीची आजबा, बोलाचा न चाकता गाभा, अक्षरांची भांबा, इंद्रिये जिती. बोलाचा गाभा जो अर्थ तो बुद्धीने चाकण्यापूर्वी शब्दांच्या शोभेने इंद्रियांचे पोषण होईल. पहा पा मालतीचे कळे, घ्राणाशी कीर वाटले परिमळे, परीवरचिला बरवा काही डोळे सुखे नव्हती. हे पहा, मालतीच्या फुलांच्या कळ्या सुगंधामुळे घ्राणेंद्रियाला सुखावं असतात, पण वरच्या त्यांच्या सौंदर्याने डोळे सुखी होत नाहीत काय. तैसे देशीयेची हवावा, इंद्रिये करीती राणीवा, मग प्रमेयाची गावा लेसा जाईजे. त्याप्रमाणे मराठी भाषेच्या शोभेने इंद्रियही सुखाचे राज्य करतील. मग त्यातून मांडलेल्या सिद्धांताच्या गावाला उत्तम रीतीने जाता येईल. ऐसेनी नागरपणे, बोलू निमे ते बोलणे, ऐका ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. ऐसेनी नागरपणे, बोलू निमे ते बोलणे, ऐका ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. अशा सुंदर भाषेने जे ते बोलच खुणतो ते सांगितले जाणार आहे. म्हणून श्री निवृत्तीनाथांचे शिष्य श्री ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना म्हणतात, तुम्ही ऐका. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां सप्तमोऽध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोल बजरंग बली की जय. जय जय रघुवीर समर्थ.